नमस्कार, शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपल्या किचनमध्ये तांदळाचा मसाला फुलका तसेच तांदळाची मसाला भाकरी तुम्ही काही म्हणू शकता, अतिशय मऊ लुसलुशीत राहतात ह्या भाकरी, तसे टम्म अशा फुगतात। तर अतिशय सोप्या पद्धतीने हा व्हिडिओ बनवलेला आहे। जरा तरी आवडला तर नक्की लाईक अँड शेअर करा। तसेच ह्या तांदळाच्या भाकरी किंवा फुलके जास्त वेळ मऊ लुसलुशीत कसे राहतील याबद्दलही काही टिप्स दिलेल्या आहेत। तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास नक्की लाईक अँड शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे तांदळाची पीठ घेतलेली आहे मी 1 डब्बा। इथे मी घरातच रेशनिंगचे तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून बारीक दळून घेतलेले आहेत। तर इथे 1 वाटी तांदळाचे पीठ घेतले आहे, तर 1 वाटीची ते मी पाणी घेतले। जेवढे पीठ तेवढे पाणी घेणे आणि पाणी छान उकळू येण्यासाठी गॅसवर ठेवलेले आहे। तर झाकण ठेवल्याने झटपट ह्या पाण्याला उकळी येईल। तर ह्या तांदळाच्या पिठामध्ये मी चिली फ्लेक्स घेतलेले 1 चमचा, जिरे टाकले अर्धा लहान चमचा, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे 2 ते 3 चमचे, मीठ टाकलेले आहे चवीनुसार। हे सर्व मसाले तुम्ही ह्या पाण्यामध्येही टाकू शकता, पण पाण्यामध्ये टाकल्यावर पाण्याचा पूर्णपणे रंग चेंज होतो, भाकरीचाही रंग चेंज होतो, म्हणून इथे पिठातच छान हे मसाले मिक्स करून घेतलेले आहे। इथे तुमच्या आवडीचे मसाले वापरले तरीही चालतील। मसाले छान मिक्स करेपर्यंत पाहू शकता पाण्याला छान दणदणीत उकळी आलेली आहे। तर यामध्ये 1 लहान चमचा तेल टाकून छान या पाण्याला पुन्हा एकदा उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम लो करून हे तांदळाचे पीठ छान आपल्याला झटपट असे मिक्स करून घ्यायचे आहे। आणि पीठ छान मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून हे पीठ आपल्याला 10 ते 15 मिनटं छान उकळू द्यायची आहे। तर इथे लक्षात ठेवा, पीठ मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद केलेली होती। तर इथे पाहू शकता 10 ते 15 मिनटानंतर आपल्या ह्या तांदळाला छान उकळ मिळालेली आहे। तर हे पीठ छान हलके कोमट आहे, बऱ्यापैकी गरम आहे कोमट असण्यापेक्षा। 10 ते 15 मिनटानंतर हे पीठ एका पसरट भांड्यामध्ये किंवा अशा किचन सेल्फेसवर काढून मी घेतलेले आहे। आणि ज्या पीठ आपण वापरले होते त्यातच थोडे पाणी टाकूनही घेतलेले आहे भांड्यात। आणि हाताला सोसवेल इतपत ह्या हाताने छान 3 ते 4 मिनटं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे। पीठ जर तुम्हाला जास्त गरम वाटत असेल तर एका प्लॅस्टिकच्या पिशवी किंवा ओल्या कपड्यामध्ये टाकून मळून घेतले तरी चालेल, पण पीठ छान 4 ते 5 मिनटं आपल्याला मऊ असे मळून घ्यायचे आहे। पीठ जर छान मळले तर भाकरी आपली अजिबात तडे जात नाहीत किंवा तुटतही नाहीत, छान मऊ लुसलुशीत बनते। तर छान पीठ मळून झाल्यानंतर जेवढे आपल्याला भाकरी बनवायची आहे तेवढे पीठ काढून मी हे पिठाचे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि ते झाकून ठेवत आहे। तर इथे थोडेसे पिठाचा एक गोळा घेऊन कोरड्या पिठामध्ये छान गुळून पातळसर आपल्याला ह्याची भाकरी लाटून घ्यायची आहे। तुम्ही थापवू शकता, पण लाटून घेतल्याने अतिशय पातळ अशी भाकरी बनते। तसेच ही भाकरी लाटताना हलक्या हाताने लाटून घ्यावी। तर इथे पाहू शकता अतिशय पातळ अशी ही तांदळाची भाकरी किंवा तांदळाचा फुलका आपण लाटून घेतलेला आहे। तर ह्या नक्की तुम्ही भाकरी ट्राय करा, अतिशय मऊ लुसलुशीत राहतात, टम्म अशा फुगल्या जातात। तर इथे पाहू शकता भाकरी छान पातळ थापून झाल्यानंतर गरम तव्यामध्ये ही भाकरी टाकून घेतलेली आहे। तर भाकरी भाजताना शक्यतो गॅसची फ्लेम हाय टू मिडियमवरच ठेवणे, जेणेकरून आपल्या भाकरी छान टम्म अशा फुगल्या जातील व आपल्या झटपटही भाजल्या जातील। तर अशा प्रकारे दोन्ही बाजूनी छान ह्या भाकरी भाजून घेऊया। तर इथे पाहू शकता भाकरी आपली टम्म अशी फुगलेली आहे। तर नक्की ही तांदळाची फुलकी किंवा तांदळाची मसाला भाकरी नक्की एकदा ट्राय करा। तुम्हाला अजून एक भाकरी मी भाजून दाखवते। तर अशा प्रकारे छान दोन्ही बाजूनी आपल्याला ही भाकरी छान भाजून घ्यायची आहे। तर ही मसाला भाकरी किंवा मसाला फुलका तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा। तर हा मसाला फुलका तुम्ही कोणत्याही भाजीबरोबर किंवा नुसतेही दह्याबरोबरही खाऊ शकता किंवा कोणत्याही चटणीबरोबर अतिशय सुरेख लागतात। तर ह्या सर्व तांदळाचे फुलके किंवा तांदळाच्या भाकरी बनवून झाल्यानंतर एका कॉटनच्या कपड्यामध्ये आपल्याला झाकून ठेवायचे आहे, जेणेकरून त्या जास्त वेळ मऊ लुसलुशीत राहतील। तर ह्या भाकरी 2 दिवस अशाच मऊ लुसलुशीत मऊ राहतात। तर नक्की ही ट्रिप तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत थँक्यू।